धुळे जिल्ह्यामधील कसुंबा या ठिकाणी असलेल्या सोशल अँड कल्चरल असोसिएशन संचलित आदर्श हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला 1,000 रुपयांची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंग्यात पकडले। या संदर्भात आदर्श हायस्कूल या ठिकाणी उपशिक्षिका पदावर कार्यरत असलेल्या महिलेने तक्रार केली होती। केलेल्या तक्रारीनुसार शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमासाठी खर्च झाल्याचं निमित्त करून शाळेमधील सर्व कार्यरत शिक्षक यांच्याकडून प्रत्येकी 1,000 रुपये आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 800 रुपये जमा करण्यासाठी संशयित आरोपी मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी बैठक घेतली होती। याचा विरोध फिर्यादी शिक्षिकेने केल्यावरती पैसे दिल्याशिवाय हजेरी रजिस्टरवर सही करण्यास तिने बंदी घातली होती। सदर प्रकरणाची तक्रार संबंधित महिला शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आणि त्या आधारे सापळा रचत आदर्श विद्यालयामधील मुख्याध्यापक कक्षामध्ये लाच स्वीकारत असताना परदेशी यांना रंग्यात अटक केली गेली आहे। त्यांच्यावर धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। या प्रकरणामधील जे तक्रारदार आहेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। कुसुंबा येथे जी सोशल अँड कल्चरल असोसिएशन नावाची संस्था आहे त्या अंतर्गत आदर्श हायस्कूल या ठिकाणी जे मुख्याध्यापक होते प्रदीप पांडुरंग परदेशी असं त्यांचं नाव आहे, ते या प्रकरणामध्ये आमचे आरोपी लोकसेवक आहेत। या हायस्कूलमध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत होते त्यासाठी खर्च झाला असं निमित्त करून जे प्रदीप परदेशी जे या प्रकरणातील आरोपी लोकसेवक आहेत त्यांनी त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकांकडून प्रत्येकी 1,000 रुपये लाचेची मागणी केली होती। मुळात ही जी रक्कम होती जे शाळेतले विविध उपक्रम आहेत त्याकरता लागणारा खर्च हा विद्यार्थ्यांच्या जे काही प्रवेश शुल्क आहे त्याच्यातून यापूर्वीच वसूल केला गेलेला होता। परंतु असे असताना सुद्धा जे मुख्याध्यापक परदेशी यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून प्रत्येकी 1,000 रुपये लाचेची मागणी केली होती। ज्यावेळी तक्रारदार यांनी ती लाचेची रक्कम देण्यास मनाई केली त्यावेळी त्यांना गेल्या 14 मार्चपासून शाळेच्या हजेरी मस्टरवर सही करण्यास मुख्याध्यापक यांनी मनाई केली होती आणि तशी तक्रार ज्यावेळेला आमच्याकडे प्राप्त झाली त्यांनी लाचेची मागणी केल्याबाबत जेव्हा पडताळणी करण्यात आली आणि जे आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक प्रदीप परदेशी आहेत त्यांना ACBच्या पथकाने ही 1,000 रुपयाची रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमान्वये धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।